पंढरपुरात धनगर समाजाचा निर्धार मेळावा आहे। आरक्षणाची दिशा ठरवण्यासाठी आजचा हा मेळावा महत्त्वपूर्ण आहे। तर धनगर समाजाने सरकारला दिलेला अल्टिमेटम संपलाय। धनगर बांधवांच्या उपोषणाचाही निर्णय पाहायला मिळतोय। तर धनगरांचे उपोषण की रस्त्यावरची लढाई असा सवाल आता उपस्थित झाला। याविषयीचा निर्णय आजच्या या निर्धार मेळाव्यामध्ये होणार असल्याची माहिती समोर येते आहे। त्यामुळे आता धनगर समाज नेमका काय फैसला घेणार, काय निर्णय घेणार याकडे लक्ष आहे। धनगर समाजाचं मागील काही दिवसांपासून पंढरपूरमध्ये उपोषण सुरू आहे। काही कार्यकर्ते या ठिकाणी उपोषण करताना दिसतात। तर काल चक्का जामचा इशारा दिला होता, रस्त्यावर उतरून लढाई करण्यात आली होती। जो अल्टिमेटम सरकारला दिला आहे एसटी प्रवर्गामध्ये समावेशासाठी तो संपलेला आहे। त्यामुळे आज पंढरपुरात धनगर समाजाचा जो निर्धार मेळावा होणार आहे त्यामध्ये नेमकं काय ठरवलं जातं याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष आहे। काल सरकारनं जे खिल्लारे कुटुंबाच्या धनगड हे जातीचा दाखला कॅन्सल करण्याचं सीएम डीसीएमची सही होऊन त्या ठिकाणी विभागीय जात पडताळणी आयुक्ताकडे ते पत्र गेलेलं आहे। परंतु एसटी आरक्षण अंमलबजावणीसाठी जो कालावधी दिला होता तो कालावधी संपत आला आहे। त्याबद्दल सरकारने या ठिकाणी काही घोषणा केली नाही। म्हणून आज तमाम राज्यातील धनगर बांधवाच्या वतीनं एक निर्णायक मेळावा या पंढरीच्या पावनभूमीमध्ये होतोय। त्या निर्णयानंतर या ठिकाणी राजकीय असेल, सामाजिक असेल, जी भूमिका समाजाची आहे ती या राज्यासमोर मांडली जाणार आहे। आज दुपारी 11 नंतर लाखोच्या संख्येने या ठिकाणी धनगर बांधव या ठिकाणी जमा होणार आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।